भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची 2 दिवसांची बैठक दिल्लीमध्ये आजपासून सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे बडे नेते या परिषदेला हजर होते। या परिषदेमध्ये 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत। तसेच राम मंदिराचा मुद्दा या परिषदेमध्ये कशा प्रकारे उचलला जातो याची सर्वांनाच उत्कंठा आहे। राहुल गांधींना आणि शरद पवारांनाही माझं चॅलेंज आहे की तुमच्या आमच्या शेतमालाच्या दराची तुलना करा, असं आव्हान देखील शहांनी यावेळी केलं। मिशेल मामाला पकडल्यामुळे काँग्रेसला घाम फुटला असून चौकीदार सर्व चोरांना पकडून आणेल, असं यावेळी अमित शहा यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2 दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या दरम्यान राहुल यांनी भारतीय कामगारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला। पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयानं डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याच्यासह चौघांना दोषी ठरवलंय। 16 वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी गेल्याच आठवड्यामध्ये पूर्ण झाली। 17 जानेवारीला रहीमसह चौघांना शिक्षा सुनावली जाणार आहे। कॉफी विथ करण मधील अश्लील वक्तव्य हार्दिक पंड्या आणि के राहुलला भोवली असून विनोद राय यांनी कारवाईची शिफारस केल्यानंतर दोघांनाही एका वनडेमधून निलंबित करण्यात आलेलं आहे। यवतमाळमधील साहित्य संमेलनामध्ये विनोद तावडेंच्या भाषणाच्या दरम्यान संभाजी ब्रिगेडनं घोषणाबाजी केली। सेहगल यांचं निमंत्रण रद्द झाल्यामुळे सरकारचं नाक कापलं गेलं। विनोद तावडेंचं साहित्य संमेलनामध्ये ही प्रतिक्रिया होती। नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं होतं आणि त्याचा निषेध म्हणून नयनतारांचे मुखवटे लावून संमेलनामध्ये 2 महिलांनी उपस्थिती लावली। बेस्ट संपावर मुंबई हायकोर्टाचा मुंबईकरांना दिलासा नाहीच, तोडग्यासाठी हायकोर्टानं दिले 2 दिवस। मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे हायकोर्टाचे आदेश। सावित्रीबाई फुले विद्यापीठातील दीक्षांत समारंभाला गालबोट, पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी देण्याची विद्यार्थी संघटनेची मागणी, आंदोलन करणारे विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। सोलापुरात माजी सरपंचाचं शोले स्टाईल आंदोलन, सरपंच दाखला जोडून पद मिळवल्याचा आरोप करत आंदोलन, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे। आलेला 1 एकरावरील टोमॅटोचं रोपटं कापून फेकल्याची संतापजनक घटना मालेगाव तालुक्यातील जळगावमध्ये घडली आहे। या घटनेमुळे भरत लोणकर या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। सोशल मीडियाचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। अनेक खोटी आश्वासनं देऊन प्रचार केला जातो आणि त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडियावर बंदी घालावी या मागणीसाठी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली। पिंपरी चिंचवड हिंजवडीमध्ये एका शिवप्रेमी तरुणानं किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आहे। सुमारे 2.5 एकरमध्ये त्याने हा किल्ला साकारलाय। हा किल्ला साकारण्यासाठी त्याला 16 ते 17 लाखांचा खर्च आलेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचं वक्तव्य जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलंय। जम्मूमधील सरपंचाच्या शपथग्रह विधीवेळी ते बोलत होते। अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून आणि विशेषतः भाजपच्या लोकांपासून आता सावध राहिलं पाहिजे, असं सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये आयोजित चौपाल कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। कोलकातामध्ये द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर शो सुरू असलेल्या सिनेमागृहाजवळ युवा काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं, त्यानंतर हा शो रद्द करण्यात आलेला आहे। उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये काँग्रेस आमदार अजय कुपर आणि विजय कपूर यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीनं छापे टाकलेत। या छाप्यांमुळे उद्योग जगतामध्ये खळबळ माजली आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये पोलिसांच्या विशेष पथकानं कासवांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे आणि त्यांच्याकडून शेकडो कासवं जप्त करण्यात आली आहेत। पाकिस्तान संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांचा घटस्फोट हा जगातील सगळ्यात महागडा घटस्फोट ठरणार आहे। हा घटस्फोट झाल्यास जेफ यांना मॅकेन्झी यांना संपत्तीमधील अर्धा वाटा म्हणजे जवळपास 69 अब्ज डॉलर किमतीची संपत्ती द्यावी लागणार आहे। उत्तर पश्चिम फूड यांनी खेलो इंडियाचा प्रचार करण्यासाठी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय। खेळण्यासाठी प्रत्येकानं आपले निदान 5 मिनिट तरी द्यावेत असा संदेश यामधून देण्यात आलेला आहे। ही ब्रिटिश कंपनी जगातील सर्वाधिक वेगवान इलेक्ट्रिक विमान बनवणार आहे आणि या विमानाचा वेग हा प्रति तास 480 किलोमीटर इतका असेल। आसूस कंपनीनं फ्लिपकार्ट आसूस डेज सेल सुरू केलेला आहे। आज या सेलचा अखेरचा दिवस होता। आसूसनं फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5Z वर तब्बल 8,000ची सूटही दिली। रेडमी 6 प्रो स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आलेली आहे आणि या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये कपात करण्यात आल्यानंतर ग्राहकांना आता तो 9,999 रुपयांना मिळत आहे। पुन्हा एकदा व्हॉट्सअप युजर्सला व्हॉट्सअप गोल्ड अपडेट करण्यासाठी एक लिंक येते आणि ही एक एरर लिंक असून याचा फटका व्हॉट्सअप युजर्सना बसू शकतो। नोकियानं गुजरातमधल्या वडोदरा येथील एका अपघाताचा जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय। अलकापुरी बेदरकार BMW कार चालकानं बाईकला एवढी जोरदार धडक दिली की बाईक स्वार जमिनीवर फेकला गेला तर महिला अक्षरशः हवेत फेकली गेली।
गुजरातमधील लालपूर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांची आज जन्मतिथी असून त्यांना अनेक साहित्यिकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बिकानेरमध्ये सध्या उंट फेस्टिव्हल सुरू असून एका उंट चालकानं त्याच्या उंटाच्या अंगावर आकर्षक असं नक्षीकाम केलंय. रणवीर आलियाला गुंडी बोलावतानाचा एक डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय. त्यावर महेश भट्ट यांनी मजेदारपणे आलिया गुंडी असल्याचं आपल्या ट्विटरवरून शेअर केलंय. द कपिल शर्मा शो पुन्हा एकदा सुरू केल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यामध्येच कपिल 1 नंबरवर आलेला आहे. ट्विटरवर त्यानं चाहत्यांचे आभार मानले.